आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ओमिक्रॉन संदर्भात भारतासाठी पुढचे 2 आठवडे महत्त्वाचे। विना अनुदानित शाळांना 85% शुल्क भरून घेण्यास न्यायालयाची अनुमती। प्रशासनाला लागले अधिवेशनाचे वेध। अधिवेशन काळात कोरोनाचे नियम पाळणे ठरणार आव्हान। सावधान वाहनांचे टोईंग सुरूच आहे। निपाणी भागात विधान परिषदेसाठी मतदान उत्साहात। काशी येथील विश्वनाथ देवस्थान उद्घाटनाचा आनंदोत्सव साजरा होणार। कारतगा भोज मांगूर परिसरात विधान परिषदेसाठी ईर्षेने मतदान। महामेळावा यशस्वी करण्याचा येळ्ळूरवासियांचा निर्धार। जनरल बिपिन रावत यांना कॅम्पमधील रहिवाशांची श्रद्धांजलि। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। युरोपमधील काही देशांमध्ये ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे। अशा वेळी भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटचा नेमका किती धोका आहे यावर खल सुरू झाला आहे। तसेच पुढील आठवडे भारतासाठी धोक्याच्या संदर्भात निरीक्षणाचे असतील असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे। भारतात ओमिक्रॉनचा फैलाव किती वेगाने होऊ शकतो याचा अंदाज आता बांधता येणार नाही, मात्र पुढील 2 आठवड्यात निश्चितपणे याचा अंदाज येऊ शकतो असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले। ओमिक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत कमी घातक आहे, मात्र ओमिक्रॉनचा फैलाव होण्याचा वेग अधिक आहे असे अनेक तज्ञांनी याआधीच सांगितले आहे। हे पाहता अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे हे निश्चित झाले आहे। दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन धोक्याचा इशाराही दिलाय। कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असतानाच भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटने एंट्री केल्यानं पुन्हा भीतीचं वातावरण पसरलं आहे। शुक्रवारी भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 32 वर येऊन पोहोचली, त्यामुळे चिंतेत अधिकच भर पडली असून भारतात ओमिक्रॉन व्हेरियंट किती धोकादायक ठरू शकतो, या व्हेरियंटमुळे कोविडच्या 3ऱ्या लाटेला निमंत्रण मिळणार का असे प्रश्न उपस्थित झाले आहेत। याच अनुषंगाने आतापर्यंतची रुग्णवाढ लक्षात घेत महत्त्वाचे निर्णय आरोग्य विभागाकडून नोंदविण्यात आले आहेत। विना अनुदानित शाळांना 85% शुल्क भरून घेण्यास न्यायालयाची अनुमती। कर्नाटक उच्च न्यायालयाने आता राज्यातील विना अनुदानित शाळांना शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी त्यांच्या संपूर्ण वार्षिक शुल्काच्या 85% रक्कम जमा करून घेण्यासाठी परवानगी दिली आहे। याचा अर्थ असा की पालकांना केवळ ट्यूशन फीच्या रकमेऐवजी देखभाल आणि इतर शुल्कांसह एकूण फीच्या 85% शुल्क देखील भरावे लागतील। कोरोना साथीच्या पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊनमुळे पालकांना आलेल्या आर्थिक अडचणींमुळे शुल्कात कपात करण्यात आली होती, मात्र यामध्ये आता बदल करण्यात आला आहे। न्यायमूर्ती अशोक एस किन्गी यांच्या खंडपीठाने 7 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशाने 12 नोव्हेंबरच्या सरकारी आदेशाला स्थगिती दिली, ज्यामध्ये असे म्हटले होते की विना अनुदानित शाळांनी अंतरिम उपाय म्हणून 2020-21 या वर्षासाठी फक्त शिक्षण शुल्क रूपातील 85% रक्कम घेण्याची अनुमती देण्यात आली होती। त्यामध्ये बदल करून आता शाळांना उर्वरित रकमेची वसुली करण्यास न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे। तथापि राज्यातील पालक संघटना उच्च न्यायालयाच्या आदेशावर नाराज आहेत आणि कर्नाटक सरकारने राज्यातील खासगी शाळांसाठी फी नियामक संस्था नियुक्त करण्याची मागणी केली आहे। प्रशासनाला लागले अधिवेशनाचे वेध।
विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाला अधिवेशनाचे वेध लागले आहेत. अधिवेशनासाठी येणारे मंत्री महोदय आणि बड्या अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी सरकारी यंत्रणा राबविण्यात येत आहे. अधिकाऱ्यांची सोय शहरातील नामवंत हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर बंदोबस्तासाठी सुमारे 4000 पोलिसांची फौज देखील सज्ज ठेवण्यात येत आहे. त्याकरिता सुवर्ण सौध परिसरात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली देखील गतिमान झाल्या आहेत. प्रशासनाने शहर परिसरात स्वच्छता मोहीम गतिमान केली आहे. 10 दिवसांच्या अधिवेशन नियोजनासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावात घेण्याची योजना सरकारने आखली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहराच्या रंगरंगोटीचे काम सुरू झाले आहे. इतके दिवस दुर्लक्षित राहिलेल्या शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर आता स्वच्छता मोहीम तसेच डागडुजीची कामे गतिमान झाली आहेत. शहरात विविध ठिकाणी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीचे कर्मचारी काम करताना दिसू लागले आहेत. त्यामुळे नागरिकातून अधिवेशन नियमित स्वरूपात व्हावे की काय अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे. अधिवेशन काळात कोरोनाचे नियम पाळणे ठरणार आव्हान. कर्नाटक राज्याच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 13 डिसेंबर पासून सुवर्णसौध येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियमांची काटेकोर तसेच शांततापूर्ण पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक नियम करण्यात आले आहेत. कोरोनाबाबत सर्वच प्रकारची खबरदारीही घेतली जात आहे. सध्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंटचे आव्हान राज्य सरकार पुढे उभे ठाकले आहे. राज्य सरकारही याबाबत पुरेपूर काळजी घेत आहे. त्यासाठी नवीन नियमावलीही जारी करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्व आमदार, अधिकारी वर्ग, सुरक्षा कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी आदींसाठी RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की RT-PCR चाचणीच्या अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान आहे. कारण सदर अधिवेशन 11 दिवस चालणार आहे. अशा वेळी अधिवेशनात सहभागी होणाऱ्यांची 4 वेळा RT-PCR चाचणी करावी लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहे. यामध्ये वाहतूक व्यवस्था, राहण्याची सोय, जेवण, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा प्रोटोकॉल सांभाळणे आदी आव्हानांचा समावेश आहे. सावधान, वाहनांचे टोईंग सुरूच. बेळगाव शहर आणि परिसरात वाहनांचे पार्किंग ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. त्यामुळे दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचे पार्किंग कोठे करावे ही समस्या नेहमीच त्रस्त करीत असते. या पार्श्वभूमीवर रहदारी पोलिसांकडून वाहनांचे टोईंग सुरूच आहे. दुचाकी आणि 4 चाकी वाहने टोईंग मशीनद्वारे उचलून नेण्याची कामगिरी पोलीस यंत्रणा करताना दिसत आहे. त्यामुळे याचा भुर्दंड वाहनधारकांना सोसावा लागतो आहे. रहदारी पोलिसांच्या नियमानुसार चुकीच्या बाजूला पार्किंग करणे किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जबरदंड ठोठावण्यात येत आहे. टोईंग करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी वाहने उचलून घेऊन जाताना दृष्टीस पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना नियम पालन आवश्यक आहे. मात्र रहदारी पोलिसांची भीती नसल्यामुळे अनेकदा याची पुनरावृत्ती घडताना दिसत आहे. कॉलेज रोडवरील केळकर बाग कॉर्नर येथे वाहने उभी करण्यास मनाई आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून काही वाहनधारक वाहने उभी करतात. त्यांना रहदारी पोलिसांच्या कारवाईचा फटका बसत आहे. निपाणी भागात विधान परिषदेसाठी मतदान उत्साहात. बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शुक्रवारी शांततेत मतदान झाले. निपाणी तालुक्यातील 100% मतदानाची नोंद झाली. तालुक्यात एकूण 534 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कर्नाटक राज्याच्या धर्मदाय मंत्री शशिकला जोल्ले यांनी निप्पाणी नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांसोबत निप्पाणी नगरपालिकेत मतदानाचा हक्क बजावला. तर खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी चिक्कोडी येथे मतदानाचा हक्क बजावला. तसेच काही वेळानंतर शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनीही एकत्रितपणे मतदान केले. 4 दिवस अगोदर GI बागेवाडी महाविद्यालयात निवडणूक प्रशिक्षण घेतल्यानंतर निप्पाणी तालुक्यात मतदानासाठी गुरुवारी सायंकाळी 140 निवडणूक कर्मचारी मतदान साहित्यासह संबंधित मतदान केंद्रावर दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून सर्वच मतदान केंद्रांवर मतदानास प्रारंभ झाला. या निवडणुकीसाठी मतदार संख्या मोजकीच होती. त्यामुळे दुपारी 12 नंतरच मतदारांनी मतदान करणे पसंत केले. मतदानासाठी मतदान केंद्रावर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी मतदार गटागटानेच दाखल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. काशी येथील विश्वनाथ देवस्थान उद्घाटनाचा आनंदोत्सव साजरा होणार. हिंदू धर्मीयांचे पवित्र असे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री काशी विश्वनाथ देवस्थानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
याचा उद्घाटन पूजन सोहळा दिनांक 13 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या उद्घाटन पूजन सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे। भव्य काशी दिव्य काशी या स्वरूपातील या आनंद उत्सवाचे आयोजन आहे, अशी माहिती राज्य भाजपचे प्रवक्ते ॲडव्होकेट MB जिर्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली। भाजपच्या वतीने विविध ठिकाणी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले। देशाच्या इतिहासात हिंदू धर्मीयांना मानाचे वैभव मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अनेक संकल्प यशस्वी करण्यात येत आहेत। त्यामुळे देशभक्त नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले। कारतगाव भोज मांगूर परिसरात विधान परिषदेसाठी ईर्षेने मतदान। बेळगाव विधान परिषदेच्या 2 जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस भाजपसह अपक्ष उमेदवाराने मोठी चुरस निर्माण केल्याने ही निवडणूक चुरशीने व प्रतिष्ठेची झाली आहे। त्यामुळे निकालानंतरच आमदारकीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे समजणार आहे। यंदा लक्ष्मीची मोठी कृपा मतदारांच्यावर झाल्याने सदस्य खुश तर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। कारतगाव भोज मांगूर ढोणेवाडी परिसरात मतदान शांततेत पार पडले असून काही ठिकाणी ईर्षेने मतदान झाले आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून महांतेश कवटगीमठ, काँग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी तर अपक्ष लखन जारकीहोळी रिंगणात उतरल्याने ही निवडणूक मोठी चुरशीची बनली आहे। सकाळपासूनच ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला। महामेळावा यशस्वी करण्याचा येळ्ळूरवासियांचा निर्धार। येत्या दिनांक 13 रोजी वॅक्सिन डेपो टिळकवाडी येथे होणारा महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार येळ्ळूरवासियांच्या बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी हे होते। प्रारंभी भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह विभागातील दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस प्रकाश आष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले। या बैठकीमध्ये या महामेळाव्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर आदी उपस्थित होते। त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी मनोज पावशे, ॲडव्होकेट MG पाटील, संतोष मंडली, चेतन पाटील, दत्ता उघाडे, किरण धामणेकर, मनीषा घाडी यांनी आपले विचार व्यक्त केले। ग्रामपंचायतचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी यावेळी महामेळाव्याला पाठिंबा व्यक्त केला। मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी मी सालसं सांगू शकेन 1960-च्या दरम्यान येळ्ळूरच्या शाळाबंदीबद्दल जो काही रस्ता रोखला गेला होता, आपले अनेक नेते तिथं लढत होते, त्यावेळेला या सीमेपर्यंत येण्याचा प्रयत्न केला होता आणि मग कसले तरी आवाज आले आणि आम्ही पळून गेलो। कदाचित येळ्ळूरमध्ये आम्हाला त्यावेळेला प्रवेश करताना अनेक अडचणी आल्या असतील। त्यावेळेच्या शालेय जीवनाचं वय होतं, बऱ्याचशा गोष्टी कळायच्या होत्या। आज ती परिस्थिती नाही आहे। आज संपूर्ण लढ्याची इत्यंभूत माहिती ज्या लोकांनी अनेक त्याग केले, या लोकांच्या त्यागावर आम्ही आज आमचं सर्व कारभार चालवतो। त्या साऱ्यांना मी वंदन करतो। अनेक जण आठवतात मला या परिसरातील लोक, ते माझ्या काकांकडे यायचे। आमचा तिथे कोपऱ्यावर पहिल्या गेटकडे कारखाना होता, त्याला अड्डा म्हटला जायचा। आज शांताराम साहेबांचा तसाच अड्डा आहे। जनरल बिपिन रावत यांना कॅम्पमधील रहिवाशांची श्रद्धांजली। कॅम्प विभागातील रहिवाशांनी जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली। जनरल बिपिन रावत यांनी देशाच्या 3 सेनांचे संरक्षण प्रमुख म्हणून उत्तम कामगिरी केली होती। त्यांच्या अपघाती निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात त्यांना उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली। या कार्यक्रमात कॅम्प भागातील सामाजिक कार्यकर्त्यांसह सेवानिवृत्त लष्करी अधिकारी सहभागी झाले होते। मार्केट स्ट्रीट कॅम्प येथील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाच्या पुढाकाराने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। निवृत्त सुभेदार कॅप्टन उत्तम शिंदे, बाजीराव शिंदे, भाजप औद्योगिक विभाग कार्यकारिणीचे सदस्य दिनेश शिरोळकर, किशोर खोकले, दीपक भाटी, बाळू होसूरकर, रघु पाटकर, सचिन स्वामी, सतीश तळावडेकर आणि इतर सदस्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले।
आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आणि तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. मागील महिन्यात बंकी येथील एका विद्यार्थ्याचा अन्नातून विषबाधेने मृत्यू झाला होता. तसेच या मुलाच्या कुटुंबातील आणखी 9 जण विषबाधेने अत्यवस्थ झाले होते. यामध्ये नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुर्लक्ष कारणीभूत ठरले आहे. यासाठी विविध संघटनांनी शुक्रवारी नंदगड आरोग्य केंद्रासमोर आंदोलन छेडले. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बंकी येथील तुषार जमादार या बालकाचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर वेळीच उपचार झाले असते तर त्याचा जीव बचावला असता, मात्र डॉक्टरांचे दुर्लक्ष झाले आहे अशी तक्रार आंदोलनकर्त्या नागरिकांनी केली. नागरिकांच्या तक्रारीचा जोर पाहून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ यांनी त्या ठिकाणी भेट दिली. तसेच चौकशीचे आश्वासन दिले. आंदोलनकर्त्यांमध्ये खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष अभिलाष देसाई, भीमसेनेचे राजू कांबळे, राजू मादार आदींचा समावेश होता. तुम्ही बसू शकते की आई तर बसल्या त्यांच्या डोळ्याने पाणी आहे. फक्त तुषार मी आता फक्त येताना ऐकलो की तुषार एक खानापूर तालुक्यातला होणार विद्यार्थी होता. त्याचं इंग्लिशवर एवढं प्रभुत्व होतं, म्हणत होते की एक पुढचा IAS, एक IPS, एक KS ऑफिसर जाऊ शकत होता तालुक्यात. हे कसं होणार? आता तुषारचं काम आज एक मुलगा आज आमच्या तालुक्यामधून गेलेला आहे. तुषार फक्त 2,80,000 ते 3 लाख तालुक्यातला हर एक आईचा मुलगा आहे. आम्ही आजकाल विचार करतो की त्या घरात काय झालं तर हे आम्हाला संबंध नाही. हे नाही, तुषारचा जो झालेला त्रास आहे ते आपल्याला सर्वांना त्रास आहे. जो हर आई तर माझी बहीण बसलेली आहे, तुषारचा हर मुलगा आहे तो आहे. आणि जेव्हा डोळ्यात घातलेला त्रास आहे त्यात आईलाच माहिती आहे कशाला. म्हणजे 9 महिने आईने आपल्या पोटात ठेवून बाळाला जन्म दिलेला आहे. आणि जो मुलगा आहे आईला आपला आई खोलाय ते त्रास मला माहिती आहे कशा. म्हणजे माझी आई नाही आहे त्यामुळे मला ते त्रास माहिती आहे. आणि ज्या आईने आपल्या मुलग्याला नाही आहे त्याला ते त्रास माहिती आहे. म्हणून मी हर एक तालुक्यातला हे भावनात्मक विषय आहे कशाला. म्हणजे तुषार सगळं मुलग्याला आज हे झालं, पुढे कुणाला बी होत नाही. आज 70 वर्ष झालं इंडिपेंडन्स होऊन आणि आम्ही फक्त इलेक्शन कुठल्या मुद्द्यावर लागतो, बिजली, हेल्थ आणि ह्याच्यावरच आपण तो. खरं 70 वर्ष झाल्यानंतर बी आज तुम्ही बघू शकता की काय विषय बेसिक कम्युनिटीज नाही आहे. अश्वत्थामा मंदिरातून मुखवटा चोरणारा ताब्यात. पांगुळ गल्लीतील श्री अश्वत्थामा मंदिरातून मुखवटा चोरणाऱ्याला मार्केट पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संशयिताचे नाव रविराज असून तो महांतेश नगर येथील आहे. त्याच्याकडून सुमारे 1,30,000 रुपयांचा मुखवटा जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की 6 डिसेंबर रोजी पांगुळ गल्लीतील प्रसिद्ध अश्वत्थामा मंदिरातून मुखवटा चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर भाविकातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मंदिराचे विश्वस्त आणि
आणि रहिवाशांनी सातत्याने पोलिसांकडे याचा पाठपुरावा केल्यानंतर त्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। संशयिताला अटक करून त्याच्याकडून मुखवटा जप्त करण्यात आला। तत्पूर्वी चोरीची घटना घडल्यानंतर मार्केट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आलेल्या संशयिताच्या छबीद्वारे तपास सुरू करण्यात आला। पोलिसांनी विविध पथकाची स्थापना करून चौकशी सुरू केली। अखेर पोलिसांनी चोरट्याचा मागा काढत महांतेश नगर येथून त्याला अटक केली। अधिवेशन काळात रयत संघटनेचे आंदोलन। अवकाळी पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या घरांची भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मुदतीत जमा करण्यात यावी, तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या विविध 22 मागण्या पूर्ण कराव्यात। या मागणीसाठी बेळगावातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कर्नाटक राज्य रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष राघवेंद्र नायक यांनी सांगितले। गुरुवारी खानापूर सरकारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तालुकाध्यक्ष यल्लाप्पा चनापूर म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अधिवेशनावेळी लढा देण्यात येत आहे। हा लढा पक्षविरहित असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने त्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी जिल्हा संचालक वासू पंटरोळी, शिवाजी आंबडकट्टी, शिवानंद रांगोळी, नारायण पाटील, राजू गुंजीकर आदी उपस्थित होते। लोकमान्य टिळक उद्यानातील विद्युत वायरी धोकादायक अवस्थेत। निपाणी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व निपाणी येथील शासकीय विश्रामगृहाच्या समोर असलेल्या लोकमान्य टिळक उद्यानात प्रवेशद्वाराजवळ विद्युत खांबावरून व्यापार व्यवसाय करणाऱ्या खोकेधारकांना दिलेले लाईट कनेक्शनच्या वायरा अतिशय खाली लोंबकळत असून येणा जाणाऱ्यांना डोक्याला लागत आहेत। या लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिन्यांच्या मध्ये विद्युत दाबाची क्षमता अधिक प्रमाणात असल्या कारणाने विजेचा धक्का लागून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या उद्यानामध्ये दिवसभरात वृद्ध मंडळी, तहसीलदार कार्यालयात कामकाजासाठी आलेले नागरिक विश्रांती करत असतात, तसेच सायंकाळच्या वेळी लहान मुले व महिला फिरण्यासाठी येत असतात। या उद्यानामध्ये लाईटची व्यवस्था नसल्या कारणाने रात्रीच्या वेळी लोंबकळणाऱ्या वायरा नागरिकांच्या नजरेस येत नाहीत। यामुळे उद्यानामध्ये प्रवेशद्वाराजवळच एखाद्या नागरिकाच्या गळ्याला विद्युत वायरी लागून विजेचा धक्का बसण्याची शक्यता आहे। तरी याकडे निपाणी फेस्कॉम विभागाने लक्ष देऊन समस्येचे निवारण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे। कोगनोळी येथे महापुरात पडलेल्या त्या घरांचे झाले पुन्हा सर्वेक्षण। कोगनोळी येथे दूधगंगा नदीला महापूर आल्याने आणि अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांची घरे कोसळली होती। या पडझड झालेल्या घरांचा सर्वे चुकीच्या पद्धतीने झाला असून मुख्य लाभार्थ्यांना वगळून इतरांची सदर सर्वेक्षणात नावे घातली आहे, असा आरोप कोगनोळी वंचित बहुजन आघाडीने केला होता। याची तक्रार निपाणी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती। या तक्रारीची दखल घेत कोगनोळीमध्ये बेळगाव येथील आरसी ऑफिस तहसीलदार LS बांदेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत सचिन कुर्णे, कोगनोळी PDO दिलीप जाधव, तलाठी LS पुजारी आदी उपस्थित होते। अचानकपणे तहसीलदार व तपासणी अधिकारी ताफ्यासमवेत कोगनोळीमध्ये हजर झाले। यावेळी त्यांनी कोगनोळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी, PDO यांना सोबत घेऊन पडझड झालेल्या घरांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। अधिवेशनासाठी बसच्या गर्जेमुळे प्रवाशांना उतरविल्याने नाराजी। सध्या सरकारी यंत्रणेला हिवाळी अधिवेशनाचे वेध लागले आहेत। त्याकरिता परिवहन मंडळाच्या बसेस देखील वापरण्यात येणार आहेत, मात्र याचा फटका प्रवाशांना बसला आहे। रामनगर येथून बेळगावला जाणारी बस खानापूर बस स्थानकावर आली असता बसमधील प्रवाशांना अचानक खाली उतरण्यास सांगण्यात आले। तसेच ही बस अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी पाठविण्यात येण्याचा आदेश आला असल्याचे सांगण्यात आले। तसेच सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले व दुसऱ्या बसने पुढील प्रवास करण्याची सूचना करण्यात आली। या प्रकारामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। प्रवास पूर्ण करण्याच्या आधी अशी सूचना केल्यामुळे बसमधील वयस्कर तसेच अपंग प्रवाशांना फार मोठा त्रास सहन करावा लागला। भरतेश हायस्कूलमध्ये गुरुवंदना कार्यक्रम संपन्न। विद्यार्थ्यांनी आपली शाळा व आपल्या गुरूंना कधीही विसरू नये। समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, हे लक्षात घेऊन कार्य करावे असे विचार भरतेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नावर यांनी बोलताना व्यक्त केले।
भरतेश शिक्षण संस्थेच्या DY चौगले भरतेश हायस्कूलच्या 1981-82 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या गुरुवंदना कार्यक्रमास राजीव दोड्डन्नावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सुधीर चौगले, चंद्रकांत अथनीमठ, महावीर शंकरगौडा, सुनील पारिशवाड, भरत कोल्हापुरे आदी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। बीबी तुरमंदी, AA चंदी, CM हरदगट्टी, DH पाटील, TP चौगले, अनंत लाड, मोहन चौधरी आदी माजी शिक्षकांची समयोचित भाषणे झाली। रवी मेलिंदमनी यांनी उपस्थितांचे स्वागत केले। सुरेखा गौरगोंडा हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। एप्रिल पासून वीज दरवाढीचा शॉक। आता विविध वीज वितरण कंपन्यांनी दरवाढीचा प्रस्ताव ठेवल्याने सामान्यांवर आणखी बोजा पडणार आहे। प्रति युनिट सरासरी 50 पैसे दरवाढ करण्याची मागणी वितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे केली आहे। नवे दर एप्रिल पासून लागू होण्याची शक्यता आहे। सध्या पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस सिलेंडर, खाद्यतेलासह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत। अवकाळी पावसामुळे भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत। त्यातच आता वितरण कंपन्यांनी वीज दरवाढीची मागणी केली आहे, त्यामुळे शॉक बसणार आहे। विविध कारणांमुळे वीज वितरण व्यवस्थेसाठी खर्च वाढला आहे। सामान्यांना सुरळीत आणि योग्य वीज पुरवठा करण्यासाठी वीज दरवाढ अनिवार्य असल्याचे वीज कंपन्यांचे म्हणणे आहे। कंपन्यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर वीज नियामक आयोगाकडून लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। विविध क्षेत्रातील लोकांशी चर्चा करून वीज दरवाढीचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे। तनिष्का काळभैरव हिला राष्ट्रीय टेटे स्पर्धेत कांस्य पदक। बेळगाव क्रीडा प्रतिनिधी बेंगळूर येथे नुकत्याच झालेल्या UTT राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या DP हायस्कूलची विद्यार्थिनी व बेळगाव टेबल टेनिस अकादमीची टेबल टेनिसपटू तनिष्का कपिल काळभैरव हिने नेत्रदीपक कामगिरी करताना त्याला गवसणी घातली। या स्पर्धेत तनिष्का हिला 11 वर्षाखालील गटात उपांत्य सामन्यात अग्रनामांकित अंकोलिका चक्रवर्ती हिच्याकडून 3-11, 9-11, 4-11 असा पराभव पत्करावा लागला व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले। पात्रता फेरीतील पहिल्या लढतीत तनिष्का हिने जान्हवी गर्ग दिल्ली हिचा 12-10, 11-6, 11-9 असा तर तनिष्का काळभैरव हिने महाराष्ट्राच्या अद्विका प्रभूने हिचा 11-0, 11-0, 11-8 असा पराभव केला। राऊंड 32 गटात तनिष्का हिने बिबेन्शा शाह बंगाल 12-10, 11-3, 11-1 असे पराभूत केले। उपउपांत्यपूर्व फेरीत तनिष्का चार्मी त्रिवेदी गुजरातच्या वर 11-9, 11-5, 11-1 विजय प्राप्त केला। उपांत्य फेरीत तनिष्का हिला अंकोलिका चतुर्वेदी हिच्याकडून 3-11, 9-11, 4-11 असा पराभव पत्करावा लागला। तनिष्का काळभैरव हिला टेबल टेनिस प्रशिक्षक संगम बैलूर यांनी मार्गदर्शन केले। क्रीडा भारती क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ। बेळगाव क्रीडा प्रतिनिधी नेहरू नगर येथील जिल्हा क्रीडांगणावर क्रीडा भारती बेळगाव यांच्या वतीने आयोजित क्रीडा भारती क्रीडा महोत्सव स्पर्धेला शनिवारी सकाळी 9 वाजता मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून लेकव्ह्यूचे संचालक डॉक्टर गिरीश सोनवलकर, जगजंपी बजाज कंपनीचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राज्य शारीरिक प्रमुख नागेश रेड्डी, क्रीडा भारती राज्य अध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, जिल्हा संयोजक विश्वास पवार आदी उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुणे मल्लिकार्जुन जगजंपी यांच्या हस्ते क्रीडाध्वज फडकावण्यात आला। या क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेल्या 800हून अधिक क्रीडापटूंनी शानदार पथसंचालनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर पाटील यांनी केले तर उमेश कुलकर्णी यांनी आभार मानले। ॲशेस 2021 ऑस्ट्रेलियाने घेतली 1-0 ने आघाडी। गब्बा मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या ॲशेस कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली। इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी फक्त 20 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ते ऑस्ट्रेलियाने 5.1 षटकात फक्त 1 गडी गमावून पूर्ण केले। धडाकेबाज षटकासाठी ट्रॅव्हिस हेडला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले। जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत कार्लसनने जगज्जेतेपद राखले। नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन जगज्जेतेपद कायम राखण्यात पुन्हा यशस्वी ठरला। जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीतील
शुक्रवारी झालेल्या 11व्या फेरीत कार्लसनने रशियाचा आव्हानवीर इयान इपोमनिशीवर सहज वर्चस्व गाजवून सलग 5व्यांदा जेतेपदाचा किताब मिळवला. भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला नमवून 2013 मध्ये प्रथमच जेतेपद काबीज करणाऱ्या कार्लसनने यंदाच्या लढतीत एकूण 7.5 3.5 गुणांच्या फरकाने 3 फेऱ्या बाकी असतानाच जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याने 11वी फेरी 3 तास 21 मिनिटांच्या संघर्षानंतर 49 चालीत जिंकली. सर्वोत्तम 14 डावांच्या खेळवण्यात आलेल्या या लढतीत एकूण 11 फेऱ्यांपैकी 4 मध्ये कार्लसनने विजय मिळवला तर अन्य 7 डावात त्याने बरोबरी पत्करली. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.